जय लवजी. प्रियंकाताई जय लवजी. आज थोडासा उशिरा आपण लाईव्ह आलो. 9 वाजता यायचं होतं पण 9:30 वाजले कारण सगळेच मला वाटतं रक्षाबंधनाच्या कार्यक्रमामध्ये होते सगळे. मी सुद्धा बाहेर होतो, आत्ताच घरी आलो आणि मग लगेच तुम्हाला सगळ्यांना भेटण्यासाठी ऑनलाईन आलेलो आहे. जे ऑनलाईन आहेत त्यांचं स्वागत. लवजी शक्ती सेनेच्या वतीनं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 102व्या जयंतीच्या या पवित्र महिन्यामध्ये दिवसामध्ये फकीरा एक ज्वलंत जिवंत ऐतिहासिक प्रवास आपण या ठिकाणी वाचन करीत आहोत. भागवत सगट. जय लवजी भाऊ. मी लवजींचा वारसदार यांच्याकडनं आलेल्या क्रांतिकारी मानाचं जय लवजी. जय लवजी. दिनेशजी वाघमारे जय लवजी. दिनेश भाऊ कुठे आहात? बरेच दिवस झालं दर्शन नाही तुमचं. दिनेश भाऊ जय लवजी. अमर उल्हारे जय लवजी भाऊ. जय लवजी. अमरजी उल्हारे हडपसर विद्यार्थी आघाडीचे. जय लवजी. एक 5 मिनिटांमध्ये आपण फकीरा वाचन चालू करूया. तोपर्यंत जे जे काही आपले बांधव ऑनलाईन येत असतील ते येतील. रोहनजी कुचेकर जय लवजी भाऊ म्हणतायत मला. सप्रेम जय लवजी. रोहन दादा. अनिलजी साबळे जय लवजी. दिनेश भाऊ जय लवजी. धन्यवाद. भेटू नक्की भेटू. विकास क्षीरसागर भाऊ जय लवजी. साधारण 15 जण आहेत आता ऑनलाईन. काल जास्ती लोक होते. आज खरं तर रक्षाबंधन असल्यामुळे मी हेमंत दादा खंदारेंना विचारलं होतं की म्हटलं आज आपण ऑनलाईन यायचं आपण कॅन्सल करून उद्या पोस्टपोन करून उद्या भेटूयात का. तर हेमंत दादा म्हणाले की शक्यतो गॅप नको. काल आपण सुरुवात केली आहे आणि तर आपण पुढे ते थोडं वाचन आपण पुढे नेऊयात असं सगळ्यांचं म्हणणं आलं. त्यामुळे आज खरं तर रक्षाबंधनामुळे मी ऑनलाईन येणार नव्हतो. पण तरी तुम्ही सगळेजण येत आहात आता ऑनलाईन आणि बरं वाटतंय की फकीरा कादंबरीचं जे वाचन आहे ते आपण आज पुढे नेऊ शकतो. वा वा वा. दिनेश भाऊ धन्यवाद. भाऊंचा कालचं ऐकून अंगावर काटा आला. वा वा. दिनेश भाऊ तुम्ही खरोखर अण्णा भाऊंवर प्रचंड प्रेम करणारे आहात. लवजींचे वारसदार आहात. त्यांच्या कार्याची जाणीव ठेवणारे आहात. विचारांचे वारसदार आहात आणि लवजी शक्ती सेनेचे पदाधिकारी आहेत. हे फार महत्वाचं आहे. फोन येतोय खरं तर रात्रीचा जो 9 ते 10चा वेळ आहे तो सगळा मी तुमच्यासाठी ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये कुठलेही फोन मी उचलत नाहीये आणि तुमच्यासाठी हा पूर्ण वेळ दिलाय. संतोषजी बोरकर. चला आपण सुरू करूया. मला वाटतं थोडे काही पानं वाचू आणि लोक जे काही आपले कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते येतीलच ऑनलाईन. फकीरा सुरू करूया का आपण वाचायला? सगळे आहात तुम्ही रेडी? ऐकणार आहात? प्रियंकाताई, संतोष भाऊ, बोरकर साहेब, सूर्यवंशी साहेब, दिनेश भाऊ, सचिन जाधव जय लवजी भाऊ. सचिन भाऊ जय लवजी. बारामतीचे तालुक्याचे पदाधिकारी सचिन जाधव. सुरू करूयात का?
चला आता थोडंसं आपण इतरत्र लक्ष देऊ नका. मला असं मी अपेक्षा करतो की तुम्ही शांत ठिकाणी असाल, आजूबाजूला गोंगाट किंवा आजूबाजूला कुठला आवाज नसेल, कुठलाही गोंधळ नसेल. तर मी फकीरा वाचायला सुरू करतोय. माझा आवाज येतोय सगळ्यांना? माझा आवाज येतोय सगळ्यांना क्लिअर, स्पष्ट? आवाज येतोय सगळ्यांना? अशोक भाऊ, संतोष भाऊ सूर्यवंशी, सचिनजी जाधव, अशोक भाऊ धुतडमल, जयलवजी, सप्रेम जयलवजी, नारायण कानडे, अनिलजी साबळे. ओके, येतोय आवाज. चला फकीरा वाचायला सुरुवात करूया. हे पहा, थोडंसं आपण आता ऐकूयात. आता मी नंतर तुम्हाला सगळ्यांना बोलीन तुमच्याशी, आणि सगळ्यांना मी जयलवजी करेन, नमस्कार करेन. पण आता सध्या सगळ्यांनी मी काय म्हणतोय याच्यावरती थोडंसं लक्ष द्या, की थोडंसं पूर्णपणे आपण एकाग्र होऊया. एखादी गोष्ट, एखादी कथा, एखादी कहाणी आपण जसं सांगतो तशी कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे, ज्याच्यामुळे आपल्या सर्वांची मान ताठ झालेली आहे महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये. जी कादंबरी वेगवेगळ्या भाषांमध्ये, वेगवेगळ्या लोकांकडे, वेगवेगळ्या देशामध्ये पोचलेली अशी कादंबरी आहे. तर फार महत्त्वाचं आहे की हा प्रवास फकीराचा जो तुमच्यासाठी मी वाचून दाखवतोय. सुरुवात करतोय. सूर्य मावळला होता. सूर्य मावळला होता तरी त्याचा किंचित प्रकाश पश्चिमेच्या किनारीवर राहून गेल्यामुळं एक गुलाबी धांदोटी पसरली होती. त्याखाली लख्ख पोलादी रंग दिसत होता. तिथं ती सूर्य बुडाल्याची खूण उमटली होती. सूर्य मावळला होता, त्याचा किंचित प्रकाश पश्चिमेच्या किनारीवर राहून गेला असल्यामुळे एक गुलाबी धांदोटी पसरली होती. त्याखाली लख्ख पोलादी रंग दिसत होता. तिथं ती सूर्य बुडाल्याची खूण उमटली होती. बाकी अंधाराची चढाई सर्व जग तो खोरा व्यापित होती. वारणेपासून कृष्णेपर्यंतचा तो सलग सुपीक प्रदेश अंधकारमय होत होता. वारणेपासून कृष्णेपर्यंतचा तो सर्व सलग सुपीक प्रदेश अंधकारमय होत होता, म्हणजे अंधार होत होता. संध्याकाळ झाली होती. सूर्यानं सर्व कळांनी जग तितकं लखलखित केलं. सूर्यानं सर्व कळांनी जग जितकं लखलखित केलं तितकंच अंधार काळ करू लागला होता. प्रकाशामागं अंधार आणि अंधारामागं प्रकाश हे चक्र गतिमान होत होतं. पण वाटेगावचं अस्तित्व नाहीसं झालं होतं. ती एका जागी वसलेली 1200 घरं अंधाराच्या लाटांनी गडप केली. वाटेगावाचं अस्तित्व नाहीसं झालं कारण ती एका जागी वसलेली 1200 घरं अंधारांच्या लाटांनी गडप केली. त्या गावाच्या आजूबाजूचे माळ, तो 7 दरे असलेला सह्याद्रीचा प्रचंड डोंगर अंधारात बुडाला. गावाच्या अस्तित्वाला अदमासाची गरज भासू लागली. तांबखडीवरून आलेली ती गाडवाट गावात शिरली होती. ती सलग विष्णुपंत कुलकर्ण्यांच्या भव्य वाड्यापुढून चावडीकडे वळून मग शंकरराव पाटलांच्या वाड्याला वळसा घालून महारांच्या थळात सरळ झाली होती. तसंच पुढे जाऊन मांगवाड्याच्या जवळ असलेल्या प्रचंड चिंचेखाली ती गेली होती, की मांगाच्या घराकडे वळावं लागत होतं. तिथून ती गाडवाट उगवतीला जाऊन माळानं पांदीनं नागमोडी वळणं घेत शिरगावात शिरली होती. वाटेगाव ते शिगाव हे 4 मैलाचं अंतर त्या गाड वाटेनं 6 मैलांची कैक वळणं घेऊन संपवलं होतं. ती वाट आज अंधारानं पुसून टाकली होती.
हळूहळू पावसाळी वारं उठलं. हळूहळू पावसाळी वारं उठलं आणि भन्नाट धावत सुटलं. आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली. पाण्यात मासा पोहावा तशी ढगात वीज कोसळू लागली, सळसळू लागली. विजेच्या प्रखर प्रकाशात आकाश कोसळण्याच्या बेतात असल्यासारखं दिसू लागलं. म्हणजे पावसाचं वातावरण निर्माण झालं. त्याचं अण्णाभाऊंनी किती सुंदर वर्णन केले बघा. अकराळ विकराळ आकृत्या करून ढग गिरक्या घेऊ लागले. वारा त्या ढगांना चेंडूप्रमाणे टेपलू लागला. गावात सामसूम झाली, शांतता झाली. सर्व गल्ल्या निर्जन भासू लागल्या. मिणमिण मिणमिण जळणारे दिवे हळूहळू डोळे झाकू लागले. कुत्री मुकी झाली. सर्वत्र निशब्दता नांदू लागली. भित्र वातावरण उदास होऊन उभं राहिलं. गाव हू की चू करेन असं झालं. सर्वत्र शांतता होती. काळोख पसरला होता. गावात सामसूम झाली. सर्व गल्ल्या निर्जन भासू लागल्या. मिणमिण जळणारे दिवे हळूहळू डोळे झाकू लागले. कुत्री मुकी झाली. सर्वत्र निशब्दता नांदू लागली. भित्र वातावरण उदास होऊन उभं राहिलं. गाव हू की चू करेन असं झालं. शंकरराव पाटील एकटाच जोत्यावर बसला होता. कोणीतरी यावं, आपल्याशी बोलावं असं त्याला वाटत होतं. शंकरराव पाटील एकटाच जोत्यावर बसला होता. कुणीतरी यावं, आपल्याशी बोलावं असं एवढ्या रात्री कुणाला शंकर पाटलांना वाटत होतं. पण कितीतरी वेळ झाला कोणीच येत नव्हतं. म्हणून तो चिडला होता. त्याने आपले दोन्ही गुडघे पोटाशी आवळून धरले. त्यांनी दोन्ही गुडघे आपल्या स्वतःच्या पोटाशी आवळून धरले होते. स्वतःला मंद झोके देत तो समोरच्या वाटेकडे टक लावून बसला होता की कोणीतरी येईल. येणाऱ्या जाणाऱ्याचा सासूद घेण्यासाठी त्यानं आपले कान टवकारले होते. पण पाटलाशी बोलायला कोणीच येत नव्हतं. दारं बंद करून लोक केव्हाच अंथरुणावर आडवे झाले होते. दारं बंद करून केव्हाच लोक अंथरुणावरती आडवे झाले होते. त्याचीच पाटलाला चीड आली होती. जन्मभर कष्ट करायचं, करून शेवटी मरून जायचं हे त्याला पसंत नव्हतं. माणसानं कसं आनंदात जगावं, माणसानं कसं आनंदात असावं, खेळावं, बोलावं, राबावं असं त्याचं मत होतं. उद्याच आषाढ निघत होता. उद्याच आषाढ महिना निघत होता. उद्या शिगावात जोगणीची जत्रा भरणार होती. शिगावच्या बाजीबा खोताचा त्याला हेवा वाटत होता. बघा, वाटेगावच्या शेजारचं गाव शिगाव. उद्या आषाढ निघत होता. उद्या शिगावात जोगणीची जत्रा भरणार होती. शिगावच्या बाजीबा खोताचा त्याला हेवा वाटत होता. का ते पुढे असेल बघूया आपण. शिगावची ती जोगणीची जत्रा त्या खोतानं भरवली. आपल्या तरुणपणी त्यानं काळगावच्या जोगणी दिवशी उभ्या गावाशी कलागत करून ती जोगणी आणली होती. त्या दिवसापासून काळगावची जोगणीची जत्रा बंद पडून ती शिगावात सुरू झाली होती. बघा, हा महत्वाचा विषय. शिगावची ती जोगणीची जत्रा त्या खोतानं भरवली होती कारण आपल्या तरुणपणी त्यानं काळगावच्या जोगणी दिवशी उभ्या गावाशी कलागत करून शिगावची ती जोगणीची जत्रा शिगावची ती जोगणीची जत्रा त्या खोतानं भरवली होती. आपल्या तरुणपणी त्या खोतानं त्या काळगावच्या जोगणीच्या दिवशी उभ्या गावाशी कलागत करून ती जोगणी जबरीनं आणली. त्या दिवसापासून काळगावची जोगणीची जत्रा बंद पडून ती शिगावात सुरू झाली होती. बरं, जर बाजीबा काळगावच्या लोकांना सापडला असता, जर बाजीबा खोत काळगावच्या लोकांना सापडला असता तर त्याचं शिर कापून वेशीला बांधलं असतं. पण बाजीबा जबरी माणूस, बाजीबा जब्बर माणूस. म्हणून तर त्यांनी शिगावची सारखी भरभराट होत आहे. लोक एका वर्षात 3-3 जत्रा करत आहेत आणि आपला संसार आनंदाने चालवत आहेत.
आणि हे आपलं गाव म्हणजे वाटेगाव. इथं काहीच नाही. दिवस बुडाला की शब्द येत नाहीत, माणूस दिसत नाही, खेळ नाही, तमाशा नाही, काहीच नाही. 12 महिन्यात एक जत्रा, ती माड्याला माणसं जमावी तशी. एवढा मोठा गाव असून काय कामाचा? पाटील विचाराच्या तंद्रीत एवढा सापडला होता. मग पुन्हा भानावर येऊन ते विचार झटकत होता. एवढ्यात समोरच्या वाटेवर घोड्यांच्या टापांचा आवाज आला. पाटील कानोसा घेऊ लागला. तोच ते घोडं मोठ्यानं खेकाळलं. त्या घोड्याच्या खेकाळण्याचा आवाज त्या शांत रात्री दूर गेला. लगेचच पाटलाचं घोडंही खेकाळलं. पाटील रोखून पाहत म्हणाला, कोण चालले रे तिकडं? म्या हाय, रानोजी मांग. रानोजी घोड्यावरून खाली उतरून म्हणला, म्या हाय, रानोजी मांग. पाटलानं आग्रहाच्या सुरात उद्देशून त्याला म्हणलं, या की, वाईच पान खाऊन जा. रात केलीस? हा, वाईच रातच झाली. आकाशात पाहत राणोजी तक्रारीच्या सुरात म्हणाला, आबा, पाऊस उठलाय. ये, वाराच सुटलाय, पाऊस नाही येत. पाटलानं निर्वाळा दिला आणि लगाम ओढीत राणोजी जोत्याजवळ येऊन एका दगडावर बसला. राणोजी पाटलांना म्हणाला, अजून निजला नाही काय? का जागताय? राणोजीने विचारलं. पाटील म्हणले, काय करू, निजच लागना. का? काय झालं? काय नाही, उदास वाटतंय. गावात रग राहिली नाही. पाटील मनातले विचार बोलू लागला. गावात जीवच उरला नाही. दिस बुडला की गाव जाग्यावर नसतोय. मग काय करावं त्यानं? दमून भागून येतोय असं राणोजी म्हणले. तेवढ्यावर पाटील म्हणले, मग इतर कोण काय दमत नाही का? त्यांचा संसार नाही? पाटील म्हणाला, त्या शिगावची माणसं का दमत नाहीत? एका वर्षात 3-3 जत्रा करून संसार करतात. ती त्यांच्या गावात जत्रा आहे त्या म्हणून ते करतात. आपण काय करावं असं राणोजी म्हणाले. पाटील म्हणाले, जत्रा काय आपोआप भरत नसतात बाबा, त्या भरवाव्या लागतात. उद्या आपण जर जत्रा भरवली तर कोण काय म्हणणार आहे? का कोण हात धरणार आहे? मग का भरत नाही? कशी भरणार? मध्येच पाटील म्हणाला, दिवस बुडला की कुत्री फिरकत नाहीत. दिवस बुडाला की कुत्र फिरत नाही गावात. मग जत्रेचा विचार कोण करणार? आजूबाजूच्या इंग्रजी हद्दीत लोक रंगलाल आहेत. त्या शिगावात उद्याच जोगणी निघणार आहे. बाजीबा खोतासारखा एखादा बहाद्दर आमच्या गावात निचपत नाही. तोपर्यंत इथं जोगण्या कशा भरणार? जोगणी त्यानं भरवली. बाजीबानं? ती कशी? बाजीबानं काळगावच्या जोगण्यात जाऊन दंगल केली. जोगणीच्या हातातली वाटी पळवून आपल्या गावची जत्रा वाढवली. तसा वीर आमच्या गावात कोण आहे? का नाही ती? पंतवानी आणि तुमच्यावानी वाघासारखी माणसं आहेत की जी दाव लावतील की. वाघाला दाव लावणं सोपं आहे, पण उभ्या गावाशी लढत घेऊन जोगणी आणणं सोपं नाही. त्यासाठी डोंगरा एवढं काळीज असावं लागतं. ते माझ्याजवळ नाही. ते विष्णुपंत कायद्याच्या कोपरखळ्या देण्यात पटाईत आहेत. जीव गेला तरी ते चाकोरी सोडणार नाहीत. मी उद्या जोगण्या बघाय शिगावला जाणार आहे, राणोजी म्हणाले. राणोजी मांग म्हणाले, मी उद्या जोगण्या बघाय शिगावला जाणार आहे. तुमचा काय बेत आहे? मी कधीच कुठल्या गावच्या जत्रेला जात नाही, पाटील खिन्न स्वरात म्हणाला. मी कधीच कुणाच्या गावच्या जत्रेला जात नाही. लोकांच्या आरतीनं ओवळून घेणं मला बरं वाटत नाही. आपल्या घरात अंधार आणि आपण उजेडात मिरवायचं हे मला रुचलंच नाही. असं म्हणून
पाटलानं राणोजीला पान दिलं, पान खायला दिलं. दोघांनी पान खाल्लं. राणोजी उठण्याचा विचार करू लागला. तो पाटील म्हणाला, या पांढरीला बाजीबा खोतासारखा माणूस पाहिजे, तरच या गावची भरभराट होईल, लौकिक वाढल. बाजीबानं शिगाववर उपकार केले, तसे या गावावर उपकार करायला माणूस इथं जन्माला पाहिजे. या गावावर उपकार करायला माणूस इथं जन्माला पाहिजे. हे ऐकून राणोजी एकाकी गंभीर झाला. त्याचं मन उगीच बावरं झालं. हातातली लगाम पिरगाळीत तो अंधारात पाहू लागला. वाटेगाव ते शिगाव यांच्यामधील असलेला माळ, वाटेगाव ते शिगाव यांच्यामधील असलेला माळ, तो नागमोडी वळणं, ती पांद, मध्ये असलेले निवडुंगाचे डवंगे, सारं सारं त्याच्या डोळ्यासमोर तळू लागलं. आणि पाटील म्हणाला, जा आता, दौलती वाट बघत असेल. दौलती म्हणजे राणोजीचे भाऊ, म्हणजे फकीराचे चुलते दौलती, राणोजी फकीराचे वडील. राणोजी उठून उभा राहिला. बघा, राणोजी उठून उभा राहिला. तो तसाच विचार करत निघाला. घोडं त्याच्या मागून चालू लागलं. तो थळात आला. कोंडीबा महार अंधारात बसून भजन म्हणत होता. तो दिसत नव्हता, पण फक्त त्याचा घोगरा आवाज आणि त्याचा तो ताऱ्या एवढंच ऐकू येत होतं. त्या भजनानं राणोजी भानावर आला. त्यानं समोर मांगवड्याकडे पाहिलं आणि घोड्यावर उडी घेतली. गावापासून एका हाकेच्या अंतरावर असलेला मांगवडा निश्चित पडला होता. गावापासून एका हाकेच्या अंतरावर असलेला मांगवडा निश्चित पडला होता. 5 पुरुष उंच निवडुंगानं त्या 50 घरांना वेढा घातला होता. बघा, 5 पुरुष उंच निवडुंगानं त्या घरांना वेढा घातला होता. त्या निवडुंगाची 2 टोकं त्या गाड वाटेजवळ त्या चिंचेच्या झाडाखाली येऊन जुळत होती. तिथंच मांगवाड्यात जाण्याची वाट होती. त्या निवडुंगात ती घरं कशीबशी उभी होती. ती ऊसाच्या पाल्याची घरं भेदरल्यासारखी भासत होती. त्यांच्या डोकीवरचं आकाश आता काळवंडलं होतं. त्यामुळं त्यांचं धाबं दणाणलं होतं. मधूनच एखादं घुबड घुतकारत होतं. मध्येच पिंगळा किजबिजत होता. अस्सल नाग व्हाला पक्ष्यांची शिकार करण्यासाठी सरपटत होते. तर त्यांच्याशी हाडवैर बाळगणारी मुंगसं त्या नागावर रापत होती. काही ठिकाणी त्यांच्या झटापटी सुरू होत्या. सापाचं गुरगुरणं, मुंगसाचं चिरकणं ऐकून मांगाची पोरं गर्भगळीत होऊन आयांच्या कुशीत अधिकाधिक शिरत होती. पसरलेले पाय पोटाशी घट्ट धरीत होते. मृत्यू त्यांच्या उशा पायथ्याला वळवळत होता. तिथं किती माणसं आहेत याची गावाला माहिती नव्हती. ती काय खातात याची कोणालाही काळजी नव्हती. मात्र मांगवाडा त्या निवडुंगात आहे हे सर्वांना माहीत होतं. ते सर्व सनदशीर शिपाई आहेत. गावच्या राखणदारीची धुरा सांभाळतात. त्यांच्या मानेवर असून ते गावचे नोकर आहेत. गावच्या राखणदारीची धुरा मांगाच्या मानेवर असून ते गावचे नोकर आहेत हे कायद्यानं मान्य केलं होतं. गावात नि रानात जे काही होईल त्याची जबाबदारी मांगावर होती. एक जरी पेंडी इकडची तिकडे गेली तरी सनदशीर शिपाई म्हणून त्यांना जाब विचारला जात होता. ते दर दसऱ्याला मानाची तलवार पूजत होते. त्या वस्तीत दारिद्र्य आणि तलवार यांचं ऐक्य जगावेगळं होतं. हे जे 2 मिनिटं मी थांबतो, हे जे काही 5-10 ओळी आहेत ह्या आपण रिपीट ह्याच्या व्हिडिओमध्ये
हा लाईव्ह संपल्यानंतर झोपण्याआधी परत बघा. खूप वेगळं अस्तित्व मांगवड्याचं जे निवडुंगाच्या मागे होतं. म्हणजे 5 माणूस निवडुंग, म्हणजे 5 माणसं एकावर एक उभी केली तर निवडुंग. म्हणजे किती असेल, एक माणूस 5 ते 6 फुटाचा, म्हणजे 5.5 फुटाचा, असं साधारण 3-4 निवडुंग एकावर एक उभे केले. असे निवडुंगाचं मोठं एक कंपाऊंड मांगवड्याभोवती होतं. आणि तिथं माणसं निश्चितपणे झोपली होती. सापांचं मुंगसांचं जे भांडण होतं, त्यांचा आवाज, रात्रीच्या रातकिड्यांचा आवाज, त्यानंतर भयान अवस्थेत असणारं गरिबीत राहणारे हे समाज, की जो आईच्या पोटामध्ये छोटी मुलं ही कुशीमध्ये शिरत होती या भीतीनं, हे फार मोठं मतितार्थ, भावार्थ याच्यामध्ये दिलेलं आहे. तर मला असं वाटतं आपण याचा गांभीर्यानं विचार केला पाहिजे. मला परत वाचावं असं वाटतंय. मी एक 5 मिनिटं परत 5 ओळी परत घेतो. गावापासून एका हाकेच्या अंतरावर असलेला मांगवडा निपचित पडला होता. 5 पुरुष उंच निवडुंगानं त्या 50 घरांना वेढा घातला होता. त्या निवडुंगाची 2 टोकं त्या गाड वाटेजवळ त्या चिंचेच्या झाडाखाली येऊन जुळत होती. तिथंच मांगवड्याला जाण्यासाठी वाट होती. त्या निवडुंगात ती घरं कशी बशी उभी होती. ती उसाच्या पाल्याची घरं भेदरल्यासारखी दिसत होती. रात्री ती उसाच्या पाल्याची घरं भेदरल्यासारखी भासत होती. त्यांच्या डोक्यावरचं आकाश आता काळवंडलं होतं, म्हणजे रात्र झाली होती, भयान रात्र होती. त्यांच्या डोकीवरचं आकाश आता काळवंडलं होतं, त्यामुळं त्यांचं धाबं दाणाणलं होतं. इतकं काळोख गडप अंधार म्हणल्यावर त्यांचं धाबं दाणाणलं होतं. मधूनच एखादं घुबड घुतकारत होतं. मध्येच पिंगळा खिजबिजत होता. मध्येच पिंगळा किचबिचत होता. अस्सल नाग वहला पक्षाची शिकार करण्यासाठी सरपटत होते. तर त्यांच्याशी हाडवैर बाळगणारी मुंगस त्या नागांवर रापत होती. काही ठिकाणी त्यांच्या झटापटीही सुरू होत्या. सापाचं गुरगुरणं आणि मुंगसाचं चिरकणं ऐकून मांगाची पोरं गर्भगळीत होऊन आयांच्या कुशीत अधिकाधिक शिरत होती. पसरलेले पाय पोटाशी घट्ट धरीत होती. मृत्यू त्यांच्या उशा पायथ्याजवळ वळवळत होता. तिथं किती माणसं आहेत याची गावाला माहिती नव्हती. ती काय खातात त्याची कोणाला काळजी नव्हती. मात्र मांगवडा त्या निवडुंगात आहे हे सर्वांना माहीत होतं. ते सर्व सनदशीर शिपाई आहेत. गावाच्या राखणदारीची धुरा त्यांच्या मानेवर असून ते गावचे नोकर आहेत हे कायद्यानेही मान्य केलं होतं. गावात नि रानात जे काही होईल त्याची जबाबदारी त्या मांगांवर होती. एक जरी पेंडी इकडची तिकडं झाली तरी सनदशीर शिपाई म्हणून त्यांना जाब विचारला जात होता. ते दर दसऱ्याला मानाची तलवार पूजत होते. त्या वस्तीत दारिद्र्य आणि तलवार यांचे ऐक्य जगावेगळं झालं होतं. ज्यावेळी त्यांना इमान म्हणून जमिनी दिली त्यावेळी अवघी 3 घरं होती. पण आता ती 50 झाली होती. जमीन पुरत नव्हती. सनदशीर शिपाई हा शिक्का कायम होता. शेतकीची अवजारं नव्हती. मांग पिचत होते. बघा, ज्यावेळी त्यांना इनाम म्हणून ज्यावेळी त्यांना इमान म्हणून जमीन दिली त्यावेळी अवघी 3च घरं होती. पण आता ती 50 झाली होती. जमीन पुरत नव्हती. सनदशीर शिपाई हा शिक्का कायम होता. मांगावरती सनदशीर शिपाई हा शिक्का कायम होता. शेतकीची अवजारं नव्हती आणि मांग पिचत होते. आकाशातून पावसाच्या धारा लागल्या की मांगाच्या डोळ्यातून आसू गळू लागत. मजुरीची दारं बंद होऊन भुकेची भुकेची आग पेटे. पोरं रडू लागत. म्हातारी माणसं टाचा घासू लागत. तरणी कंबर बांधून पाणी पिऊन दिवस रेटीत. जुलमानं जगत. भीक मागणं अपमान मांडणारी ही जात खुशाल भुकेकडे पाहत विचार करून दमे आणि मग तिच्या पुढे एकच मार्ग स्पष्ट होईल. सर्वजण एकत्र जमून हत्यारं काढीत. भर पावसात मध्यान्ह रात्री घराबाहेर पडत. दूर
दुसऱ्याच्या शिवारात शिरत, जे हाती लागेल ते ओरबाडून अगदी जीवावर उदार होऊन लुटत आणि मग घेऊन येत होते. त्या भुक्याच्या जबड्यात लोटीत होते. बघा, परत वाचतोय. अण्णाभाऊंनी लिहिलेले शब्द फारच अवघड आहेत आणि समजण्यासाठी तितकेच त्यांची वाक्यरचना महत्वाची. सर्वजण एकत्र जमत होती. म्हणजे समजा पाऊस जेव्हा पडत होता, ज्यावेळी आकाशातून पावसाच्या धारा लागल्या की मांगाच्या डोळ्यांतून आसू गळू लागत. मजुरीची दार बंद होऊन भुकेची आग पेटे. पोरं रडू लागत होती. म्हातारी माणसं टाचा घासत होती. म्हातारी माणसं टाचा घासू लागत. तरणी कंबर कसून पाणी पिऊन दिवस रेटीत होती. जुलमानं जगत होती. भीक मागणं अपमान मानणारी ही जात खुशाल भुकेकडे पाहत विचार करून दमत होती. मग तिच्या पुढे एकच मार्ग होत होता. कुठला मार्ग? सर्वजण रात्री एकत्र येत होती. हत्यारं काढत होती. भर पावसात मध्यान्ह रात्री घराबाहेर पडत होते. दूर दूर दुसऱ्याच्या शिवारात घुसत होती. दूर दूर दुसऱ्याच्या शिवारात शिरत होती आणि जे काही हाताला लागेल ते ओरबडून अगदी जीवावर उदार होऊन लुटत ती परत येऊन त्या भुकेल्या जबड्यात लोटत होती. ही तिथं वहिवाट पडली होती. एक दिवस नव्हे तर दरवर्षी सुगी होईपर्यंत पावसाळ्यात दररोज त्यांना चोर बनावं लागत होतं. बघा, ही तिथं वहिवाट पडली होती. एक दिवस नाही तर दरवर्षी सुगी होईपर्यंत पावसाळ्यात दररोज त्यांना चोर बनावं लागत होतं. काहींचा सवयीनं तो धंदाच बनला होता. दारिद्र्यात वाईटाखेरीज दुसरं काय जन्मणार. पण त्या निवडुंगात माणसं मात्र दणदणीत निचपत. एका आगळी एक बळानं, शरीरानं, हिमतीनं तराजूत घालून जोखून घ्यावी तशी ती माणसं निचपत. निर्जीव कोळसासारखा निखारा फुलावा किंवा पडीक जमिनीत एखादं चंदनाचं झाड उगवावं तशी ती वस्तीत वाढत होती. दौलती मांग, आप्पा मांग, भैरू मांग अशी वयानं पोक्त झालेली कितीतरी माणसं त्या वस्तीत करती होती. ते मांगोड्यात आणि गावातही ढाण्या वाघासारखे गरजत होते. मी म्हणणारे त्यांना वर्मत होते. त्याचप्रमाणे दौलतीचा राणोजी, बळी, पांडू, दगडू, निन्या, सावळ्या, गोंदा अशी तरणी पोरं तलवारीच्या पात्यासारखी वावरत होती. दौलतीच्या वयानं आता 50 गाठली होती. त्याच्या रुबाबदार मिशीत आता पांढरे केस चमकत होते. पण त्याच्या दणदणीत पिळदार देह चटक होता. पण त्याचा दणदणीत पिळदार देह टणक होता. दौलतीच्या वयानं आता 50 गाठली होती. त्याच्या रुबाबदार मिशीत आता पांढरे केस चमकत होते. पण त्याचा दणदणीत पिळदार देह टणक होता. त्यातील जुना वळ कायम होता. शिवाय आता त्याचा राणोजी हा करता सवरता झाला होता. घर आणि सरकारी चाकरी तोच पाहत होता. बायको राहीबाई, सून राधा, फकीरा सहदेव हे दोन नातू, मुलगा राणोजी यांमुळं दौलतीचं घर आनंदानं भरलं होतं. तो आयुष्यातले उरलेले दिवस बेफिकीरपणे काढत होता. परंतु आज राणोजीला भलताच उशीर लागल्यानं तो बेचैन झाला होता. राहीबाई उदास होऊन बसली होती. फकीरा सहदेव हे बापाची वाट पाहत होते व तो अजून काय येत नाही म्हणून बाहेर पाहत आज्याला विचारित होते. त्यांना देवाच्या गोष्टी सांगून राहीबाई वेळ मारून नेत होती. राधाबाई चुलीपुढं बसून कण्या शिजवीत होती. कण्या रटरटत होत्या
आणि दौलतीचे कान घोड्यांच्या टापा ऐकण्यासाठी आतुर झाले होते. 10 वर्षाचा फकीरा केविलवाणा चेहरा करून म्हणाला, बाबा गाबऱ्या काही येना. गाबऱ्या आता पळतील, तुझ्या बापाला घेईन. गाबऱ्या आता पळतील, तुझ्या बापाला घेऊन, असं दौलती म्हणाले. एकदा पेंढार लोकांची टोळी गावंदरीला उतरली होती. त्यांपैकी एका पेंढारानं आपल्या घोडीचं शिंगरू दौलतीला दिलं होतं. त्या शिंगराचा दौलतीनं प्रचंड घोडा केला होता. लहानपणापासून त्याला पोराप्रमाणे जपून त्याचं नाव गबऱ्या ठेवलं होतं. तो गबऱ्या साऱ्या गावाच्या ओळखीचा झाला होता. फकीरा आणि सहदेव हे बाप कधी येणार असं विचारण्याऐवजी गबऱ्या कधी येणार असं विचारित होती. त्यांचा जन्मदाता खरंच त्या गबऱ्याच्या हवाली असे. रोज गबऱ्या त्या चिंचेखाली येऊन घराकडे वळताच मोठी खिंकाळी टाकत असे. त्याबरोबर पोरं आनंदून उड्या मारत होती. गबऱ्याचं खिंकाळणं म्हणजे त्याच्या बाप येणं असं समीकरणच झालं होतं. गबऱ्याच आपल्या बापाला घेऊन जातो आणि सांजाला परत येतो, म्हणून त्याचं लक्ष राणोजीच्या ऐवजी गबऱ्याकडे वाटेकडे लागून राहत होते. राहीबाईच्या गोष्टी हूं म्हणून ऐकत बसलेली पोरं उगीच हूं म्हणत होती. त्यांचं सारं लक्ष गबऱ्याच्या खिंकाळण्यावर होतं. एवढ्यात गबऱ्या चिंचेखाली येऊन वळण घेताना खिंकाळला. आलो आलो आम्ही, असं म्हणून पोरांनी उड्या ठोकल्या आणि उड्या मारल्या. आला गाबऱ्या आणि दारात येऊन गबऱ्या फुरफुरला. दौलतीनं लगाम धरून त्याला दाव लावलं. राणोजीनं तलवार पाखडीत खोचली आणि पोरं बरगडीला बिलगली. राहीचा जीव भांड्यात पडला. राधा लाजली. चोरून पाहून मान फिरवली. दौलतीनं गबऱ्याची खंदाडी घरात आणली. अमाप मक्यांची कणसं चुलीकडे पळाली. दौलती म्हणाला, उशीर केलास. झाला वाईच, पाटलानं थांबवलं होतं. ईज वाऱ्याचं लवकर यायचं, राहीबाई म्हणाली. राधानं टवकारून पाहिलं. भाजलेली मक्याची कणसं घेऊन फकीरा आणि सहदेव बापाच्या दोन्ही मांड्यांवर बसून ऐकू लागले. राधानं जेवण वाढलं. जेवता जेवता दौलतीनं बोलणं काढलं. काय म्हणत होता पाटील? काय नाही, शिगावच्या जोगणीची कथा निघाली होती. पंतांची गाठ पडली का? नाही. पर हो, ही जोगणीची काय भानगड आहे आबा? बघा, राणोजींनी वडिलांना म्हणजे दौलतींना विचारलं. पर ही जोगणीची काय भानगड म्हणावं आबा? भानगड कसली? तो 12 बलुत्याचा खेळ आहे, दौलती सांगू लागला. राणोजींना सांगू लागला. 2 बैती नवरा नवरी हायती. 2 बैती नवरा नवरी व्हायची नि त्यांची वरात काढायची. 2 बैती नवरा नवरी व्हायची आणि त्यांची वरात काढायची. नवरीपाशी खोबऱ्याची वाटी असती, ती पिवळ्या फडक्यात असती. जर ती वाटी कोणी पळवली तर त्या गावची जत्रा बंद व्हायची आणि ज्या गावात ती वाटी जाईल त्या गावात जोगणीची जत्रा भरायची, असा रिवाज आहे. पर वाटी पळवणारा जर हद्दीत गावला तर त्याचा डोसकं मारायचा बी रिवाज आहे. काय, खोबऱ्याच्या वाटीसाठी डोसकं मारत्यात? फकीरानं दौलतीकडं रागानं बघत विचारलं. दौलती म्हणाला, अरे ती काय नुसती वाटी नव्ह, ती गावची आबरू असती. हे ऐकून फकीरा राणोजीकडे वळून म्हणाला, आणि ती का वाटी आणा किती हिसकावून? हे ऐकून सर्वच हसू लागले. छोटा फकीरा होता, अगदी 5-7 वर्षाचा. तो म्हणला, आणा की मग ती वाटी हिसकावून. हे ऐकून सर्व हसू लागले. राधा तर सर्वात मोठ्याने हसली. मग हळूच म्हणाली, बराच की हाईस, ती खोबऱ्याची वाटी खाल्लीस का? हो, आणून दे. त्यात काय जड आहे? फकीरा गुरखला. अरे पर ती वाटी हिसकावणाराचं डोकं मारते ती, दौलती त्याच्या फकीराच्या आजोबा म्हणली. फकीरा कपाळावर आठ्या आणून बोलला, आबा मारू दे की डोसकं, तू ये वाटे हिसकावून. फकीराचं हे बोलणं ऐकून पुन्हा घर हास्यानं भरलं. हा पोर आपला जाती धर्म बोलत आहे हे ऐकून राहीबाईला फार आनंद झाला.
ती हसत हसत म्हणाली, दिस बुडला की मुताय जायची ह्यांची लुंगी सैल होती आणि म्हण मारून आणखी मारुती डोसकन घेऊन या वाटी. मग फकीरावर रमला. मुताईची भानगड म्हातारीनं चव्हाट्यावर आणली म्हणून तो नरम आला. आणि राधा म्हणाली, मग जा की आण जाती जोगणीची वाटी. थांब कंसाला मकात चावून तो म्हणला, मी आबा एवढा झालो ना, मग आणूनच धावतो तुला ती वाटी. या ठिकाणी खरं तर आज जे मी काही वाचलंय, मला फकीरा लवकर संपवायची इच्छा नाहीये. आजचा पाठ कदाचित मी उद्या परत वाचेन, कारण फकीरा समजण्यासाठी फार अवघड आहे. अण्णाभाऊंनी एका वेगळ्या चित्रपटासाठीही लिहिलेली आहे, म्हणजे चित्रपटासारखी लिहिलेली. त्यामुळे थोडंसं उद्या आपण जास्ती वेळ घेऊ. आज कमी लोक ऑनलाईन आहेत, 17च लोक आहेत. त्यामुळे पण 17 जी आहेत ती माझ्यासाठी खूप महत्त्वाची, मौल्यवान आहेत. मला प्रचंड तुमचा अभिमान वाटतो, गौरव वाटतो की तुम्ही एवढ्या रात्री या ठिकाणी थांबलात. आपण थोडंसं या ठिकाणी आज थांबणार आहोत. बरीचशी मंडळी ऑनलाईन आहेत. प्रीतम भाऊ इंगोले, विकासजी क्षीरसागर, विजय भाऊ सकट, जयलवजी, दिनेश भाऊ जयलवजी, स्वप्नीलजी साळवे. आय होप की तुम्हाला कादंबरीतला काही अंश कळला असेल. की महत्वाचं म्हणजे पहिलं अण्णाभाऊंनी फकीराच्या पूर्वी वाटेगावचं जे वर्णन केलेलं आहे की तिथं गावची धुरा असणारे, म्हणजे जे ह्याच्या बाहेर नाही गाव कुसा बाहेर, वेशी बाहेर नाही, वेशीवर. हे काही लोक अतिशहाणे आहेत, आपल्याला गाव कुसा बाहेर, वेशी बाहेर, हे बाहेर बाहेर करत अगदी म्हणजे त्यांनी शिक्काच मारला अस्पृश्याचा. पण मातंग समाज हा अस्पृश्य नसून पवित्र आहे, हा आदरणीय विष्णू साहेबांचा दावा आहे. सोमनाथ भाऊंच्या बोलण्यामध्ये अनेकदा या विषय आला. मी सांगतोय की मातंग समाज हा अस्पृश्य नाहीये, शूर आहे, लढाऊ आहे, कर्तृत्ववान आहे, धाडस करणारा आहे, प्रामाणिक आहे, कष्टाळू आहे, स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवणारा आहे. असा हा धाडसी समाज हा त्या गावकुसाजवळ राहायचा की जिथं निवडुंगाची झाडं कडणी होती. आणि त्यावेळेला राणोजी मांग जेव्हा रात्री उशिरा घोड्यावर येतो, तेव्हा पाटील जेव्हा तिथे बसलेला असतो जोत्यावरती, तेव्हा पाटील म्हणतो, कोण आहे तिकडं. पाटील एक तर वाट बघत असतो, त्याला टेन्शन आलेलं असतं. की आपल्या गावात जत्रा का भरत नाही. शेजारच्या शिगावात तर जत्रा 2-2, 3-3 भरतात वर्षाला. तिथला बाजीबा खोत अशा मिशाला पिळ मारून घोड्यावर ताट असा उभा असतो आणि त्यांच्या गावामध्ये यात्रा जत्रा भरते. आपल्या गावात तर 7-8 वाजता सगळे मरून पडल्यासारखे झोपतात. मग त्याला विचार पडला की हे दुःख कुणाजवळ बोलून दाखवावं. मग रात्री घोड्यांच्या टापांचा आवाज आला, तेव्हा राणोजी मांग त्या ठिकाणी आले. राणोजी मांगांना गावातला पाटील म्हणाले, शंकरराव पाटील म्हणाले की कोण आहे तिकडं. तिकडनं घोड्यावरनं उतरत राणोजी म्हणले, मी आहे राणोजी मांग. पाटील म्हणले, शंकरराव पाटील म्हणले, या की बसा, वाईच पान खाऊन जा. उशीर केला सा, रात केली. तेव्हा जरा अंधार आला होता आणि पावसाळी वातावरण होतं, म्हणजे हाच महिना असावा कदाचित, ऑगस्टचा. आणि त्यांचं मग बोलणं झालं. मग पाटलांनी मनातलं दुःख बोलून दाखवलं. काय म्हणले, रात्रीची लोक अशीच झोपतायत, गावात काही रग राहिली नाही, मजा राहिली नाही, ताकद राहिली नाही. राणोजी मांग म्हणले, मग काय करायचंय काय गावाने. रग राहिली नाही, आता दिवसभर कष्ट शेतात करतात, शेतमजुरी करतात, येऊन झोपतात, आता ह्याच्या पलीकडे काय करायचं. तर शंकरराव पाटील म्हणले की दुसऱ्या काय गावात काय लोक कष्ट करत नाहीत का, झोपत नाहीत का. पण ह्या गावामध्ये रग राहिली नाही, कारण इथं असा बाजीबा खोतासारखा, शिगावमध्ये बाजीबा खोत जसा आहे तसा पहिलवान, तसा डेरिंगबाज माणूस आपल्या गावात नाहीये. त्या माणसानी उभ्या गावाशी कसरत करून दुसऱ्या गावातली जोगणी, आता जोगणी म्हणजे काय, हा अख्खी कथा जोगणीवर आहे. जोगणी म्हणजे नारळाची वाटी जी देवापुढं असते. नारळाच्या ज्या 4 वाट्या असतात त्यात भंडारा भरलेला असतो, खोबऱ्याची वाटी. आणि ती जोगणी जी आहे ती देवापुढं ठेवलेली असते. त्यांच्या जत्रेमधून ती जोगणी उचलून आणली तर आपल्या गावामध्ये उत्सव, जत्रा सुरू होईल. पण त्यांचा रिवाज आहे की तुम्ही येताना, आपल्या गावात येताना वेशीच्या आतमध्ये जर त्यांना सापडले, त्यांच्या गावच्या वेशीमध्ये जर सापडले, तर तुमचं शिर मारणं, मस्तक मारणं हे
मारणं हे त्यांचा रिवाज होता. त्यामुळे जर आपल्या गावाच्या हद्दीमध्ये आपण त्यांच्या गावातली जोगणी घेऊन आलो तरच आपल्या गावामध्ये जत्रा उरूस चालू होतील, असं शंकरराव पाटलांनी राणोजी मांगांना सांगितलं. मग राणोजी मांग तोच विचार करत घरी आले. घरी आल्यानंतर गबऱ्या घोडा किंकाळला. दौलती मांग म्हणजे राणोजींचे वडील, फकीराचे आजोबा, हे म्हणले वा वा वा, आला माझा मुलगा आला. राणोजी म्हणजे 6-6.5 फुटाचा, प्रचंड मोठी छाती, तब्येत आणि लहुजी वस्तादांसारखाच त्यांचा पोशाख, तलवार, सगळं काही. एक उभ्या गावाला 2 हात करू शकणारा आणि गावचं रक्षणही करू शकणारा हा राणोजी. त्याच्याबद्दल फार गरजेचं आहे. आपण उर्वरित विषय उद्या बोलूया. पण या जोगणीचं काय झालं? हा समाज गावचं रक्षण करायचा, हा समाज गावचा राखणदार होता. तरी सुद्धा गावाला माहीत नव्हतं की इथं किती लोक राहतात. आधी कमी होती, नंतर मांगोडा मोठा होत गेला. फकीरा आणि त्याचा भाऊ, फकीराचा भाऊ जो त्याचं नाव यामध्ये आहे बघा, साधू. फकीराचा भाऊ साधू, आई राहीबाई, असा सगळ्या फॅमिली त्यांचा जो इतिहास आहे तो मी उद्या उर्वरित वेळेमध्ये तुम्हाला मी ऐकून दाखवेन. आज रक्षाबंधन आहे, त्यामुळे कमी लोक ऑनलाईन आहेत, त्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही तुमचा. पण आपण हे मनापासून ऐका. फकीरा नुसती वाचण्यापेक्षा ऐकण्यापेक्षा समजून घेणं फार गरजेचं. ही कथा काय, कशा पद्धतीनं पुढं घटना घडत जातात, इंग्रजांचा समावेश कुठं होतो, गाव राणोजी मांगाला दैवत कधी मानायला लागतं, गावात जे 12 बलुतेदार समाज आहेत, चांभार असेल, महार असेल, ब्राह्मण असेल, मराठा असेल, लिंगायत असेल, मुस्लिम असेल, गावामधले सगळे जाती धर्माचे लोक मांगाला का मान देत होते तेव्हापासून आजपर्यंत. कारण पुढे गेल्यानंतर या कथेमध्ये असा एक कलाटणी, अशी एक बातमी येते, असा एक प्रसंग येतो की ज्याच्यामध्ये राणोजी मांग हा गावासाठी जीव देतो. त्यामुळे मी पुढचं आत्ताच सांगतोय, पण फार गरजेचं आहे, फार महत्वाचं आहे. आपण सगळ्यांनी या प्रत्येक गोष्टीवरती लक्ष ठेवा बारकाईनं. मी लगेच नाही सुरू करत आहे, उद्या आपण भेटूया 9 वाजता. आणि आपल्याला एवढंच मी विनंती करतो, आज आपण रक्षाबंधन असून सुद्धा एवढ्या रात्री उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सगळ्यांचा हात जोडून धन्यवाद देतो, आभार मानतो. संतोषजी बोरकर साहेब, स्वप्नीलजी साळवे साहेब, अक्षय बोराडे, प्रीतमजी इंगोले, विकास क्षीरसागर भाऊ, विजयजी सकट भाऊ, दिनेशजी वाघमारे, अमरजी उल्हारे, गणेशजी पाखरे, सचिनजी जाधव, निखिलजी गायकवाड, गणेशजी पाखरे, दिनेश भाऊ, शंकर भाऊ तायडे, मोरे गणेश, आकाश पाटोळे, गणेशजी पाखरे, शंकरजी तायडे, बरेचसे मंडळी आहेत. आता मी प्रत्येकाचं पुरुषोत्तम वानखेडे, दत्तात्रय जगताप, कृष्णा तायडे, गजानन भाऊ काकफले, किशोर भाऊ घोडे, अशी सगळी मंडळी आहेत. मी सगळ्यांचं नाव नाही घेऊ शकणार आहे, पण सगळ्यांचा उल्लेख न करता उद्या आपण लवकर भेटू. उद्या जास्त पानं वाचूया, कारण फकीरातलं प्रत्येक पान आपण एक झंझावत म्हणून पाहिलं पाहिजे. मी आत्ता वाचतानाच मला धक्का बसला. मला आश्चर्य वाटते की अण्णाभाऊंनी इतकं जबरदस्त साहित्य कसं काय लिहिलं. कारण त्यांच्या वाक्य हे 2-3 वेळा वाचावे लागतात तेव्हा कळतात. मला स्वतःला समजून घेऊन तुम्हाला ते सांगावं लागतंय, समजवावं लागतंय, त्यामुळे थोडा वेळ लागेल. पण फकीरा आपण ऐतिहासिक रंगवू या ऑनलाईनच्या माध्यमातून. सगळ्यांचं धन्यवाद. सगळ्यांना शुभरात्री. रक्षाबंधनाच्या, राखी पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांना जय लहुजी. शुभरात्री. धन्यवाद. उद्या भेटू रात्री 9 वाजता.